हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तर गाईज, आजचा ब्लॉग आहे धाराव्याच्या गावदेवी मातेच्या पालखीचा. तर मी व्हिडिओ घेऊन ठेवलेल्या, पण मी ठरवलेला तर मंदिरात तिथं गेलं. मी अचानक ब्लॉग चालू केला. मामी तर ब्लॉग चालू करत आहे, मग केला. चल बरं, जाऊन दे, करून दे, चल बरं होईल बरं एक अजून एक ब्लॉग. तर मी चालू केला आणि नंतर बरं घरी गेलो स्टार्टिंग कर आणि मी विसरलो. आणि मग नंतर डायरेक्ट आम्ही घरी आलो, थोडीशी बसलो आणि मग नंतर आम्ही गेलो परत मंदिरात. मग ते साडी वगैरे लावून आलो आणि मग काय केलं, घरी येऊन तयारी केली आणि पालखी 6च्या नंतर निघलेली आणि आम्ही 8 वाजता काहीतरी गेलो तिथंशी. तरी आम्ही पालखी एवढी पुढे नव्हती आली, होती तिकडंच. तर इथं आम्ही आता म्हणजे पालखीच्या देवीची साडी लावायला आलो. आणि तर दीदी काय झालं, दीदी काय झालं, मामी काय झालं, ही तिथेशी होती रिद्धीच्या इथं, मीने उचलली आणि इकडे द्यायला गेलं, तिथून पाहायला खाली डायरेक्ट. यांची दोघींची किकलाची गाई. दीदी उठली कशी, पॅडला पोटगार काय गाईज, 7:45 वाजले रात्रीचे आणि वाजता तयारी करायला घेतली होती. 3ला नाही गाईज, 4च्या नंतर. हां, आणि तर 7:45 झालं. पालखी अर्ध गाव फिरणं आली असेल आणि अजून आम्ही घरानं. आमचा ठीक आहे, आम्ही तिथे गेलो, टाइम झाला. काय तुझ्या तोंडाक बघू समजले. आता तुझ्या ब्लाऊजला ती फिटिंगच ना बरोबर करून दिली, मग तिने हाताची शिलाई मारली. चांगले कोणी एवढा बारीक राहिला, जाडी व जाडी. तू कधी जाऊ बघ, ये फोटो काढते. फोटो काढायचा. लाईटा कोण बंद करील या पोरी, नुसते ये रे. चल गाईज, आता आपण जाऊया मदिनशी निघू. फोटोशूट चालू आहे गाईज. बाबा तिला फोटो दाखव आधी ना, मग सांगत म्हणा असं नको तसं नको. हा ठीक आले.
काय कमी वादळ
लावले लावले आता आरती कर आरती काढलंच आहे ना तरी पहिले इसमें रख लो इसमें आम्ही इकडे बघा. पब्लिक आहे कशी भेटेल सगळ्यांना असून दे त्यांच्या वाटण्याचा खाऊन तरी मासे येऊन द्या ग काही सोन्याचा भाव मासा बघा सोन्याचा ही दोन दोन काय आहे तुमचा एवढे लोकांचा विचार करा मासा का
सगळी व्हिडिओ घ्यायसाठी बघा, व्हिडिओ नीट व्हायरल व्हायसाठी एवढे कष्ट चालू, सगळे चालू असते. इकडे भाजी शिकाय बघा. प्रसाद. रिद्धी रिद्धी त्याला थांबलेली, कशाला थांबलेली? लाडूसाठी थांबली, प्रसादासाठी थांबली. काय बोल. मिठाईचं बॉक्स असतं त्याला खुशी चालते. दोन कशा आलं तुला तर मी नाही खाई बोलते. आज दाखव, तो दाखव. चाप्टर पहिला काढून दे, घ्या आता काढू. गाईस पालखी झाली. हे गुलाल बघा, ते बघ ते लाईटीचं काढला पण. हे चोरा येऊन नेला. मग यांचे अवतार बघा. इथे येण्यासारखं चालू करू नको, आमची इज्जत ठेव. हे बाबा हो, या आपल्या वाटी. तर गाईज पालखीशी येऊन आता 2 वाजले आणि आम्ही आता जेवता. आता इकडे या दोघी जणी जेवायला घेतात, कारण हे पालखीशी सगळं गुलाल एवढं होतं डोक्यात. सो मग आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही जेवू. काही सगळी झोपली, आम्ही थांबलेलो ना दिदीला म्हणून. इकडे चालेल गाईज, इकडे काय झालं पावभाजी. पावभाजी अरे झाला, बुधवार आला, मंगळवार उपास. आताशी पटक्यान पोट भरल. उपाशी उद्या मला. उद्या हा गाईज उपास उद्या म्हणजे एकविरायची पालखीचं आहे ना, मग तो तिचा उपवास आहे. म्हणजे आज असा पकडा तुम्ही. पण
मग हे पावभाजी आता खाते याचं लॉजिक काय आहे? काय नाही गाईज बाय बाय. आता आम्ही जेवतो एका प्लेटमध्ये. बघा आमचं राहून दे त्याने काही नवीन आहे त्याने सवय झाली असेल बघणारे ना. आमचा मावशी बाचीचा प्रेम बघा. मावशी बाची पण हा? कोण मावशी असेल आमच्यातली? तुम्ही शोधा. कोण नाही शोधत. तुम्ही आता घरातल्यानंतर माहितीच आहे. दुसरे कोणाला पण अर्ध्यांना माहिती असेल ज्यांच्याशी मी बोलतो ते पण सगळ्यांना नसेल माहिती. फक्त रिद्धी रिद्धी माहिती असे. रिद्धी बहुतेक सगळ्यांना माहिती. रिद्धी सगळ्यांना माहिती. असं कोण नसेल का ज्यांना रिद्धी माहीत नसेल. म्हणजे ज्यांच्याशी मी अशी बोलतो कधीतरी हिचा कधी ना कधी विषय निघतोच मध्ये टपकतोच. कलर माझी आठवण काढता तुम्ही शिवाय तुला देता ना. शिव्या बिव्या देत आम्ही चांगलाच बोलतो. आता सांगतो त्यांना माहिती आहे. काय नाही गाईज आता आम्ही जेवतो. आता मला भूक लागली. बाय बाय गाईज. ठेव ना तो. ठेव का नको. चालू स्टोरी तुला तुला नाही मला देवा ते तिसरं माणसं. मध्ये ना देवाचा काही संबंध देवा ना ती नाही देवाने पागल नॉनव्हेज आहे. देवाला नॉनव्हेज चालतो. आणि आमची बिचारी दिदी जेवण मी काय केले गाईज जाम बोललो पक्की बडबड केली. कारण ज्या ब्लॉगमध्ये माझी बडबड नसेल ना तो ब्लॉग मला असं माझा ब्लॉग आहे असं मला वाटत नाही. म्हणून ती एंडिंगला तरी माझे काय बस झालं काहीच काही ना बोलत मी. बाय बाय गाईज. आता मी जेवतो. ब्लॉग पूर्ण बघितलं त्याने थँक्यू. सबस्क्राईब केले त्याने थँक्यू. ज्याही नसेल केला ते करा. बाय बाय. गुड नाईट.